सोने की चिडिया म्हणजे एक्झॅक्टली काय? नाही, भारतामध्ये त्यावेळेला अनेक राज्य आणि संस्थानं होती. ही सर्व राज्य अतिशय सधन होती. लोक, आणि सधन होती म्हणण्यापेक्षा लोक सुखी होते. जे आपल्याकडे शेती होती किंवा जी आयुध बनवायची वगैरे असे जे काही धंदे होते, आपण नौका बांधण्यामध्ये अतिशय म्हणजे तरबेज होतो. आजूबाजूच्या देशांना आणि आपल्या भारताची जी काय व्याप्ती होती ही फार म्हणजे अफगाणिस्तानपासून इकडे कंबोडियापर्यंत भारत पसरलेला होता. म्हणजे त्याला ह्याच्यावरती, आणि त्याच्यामधला जो काय व्यापार होता, ज्याला काय आता काही थोडासा भाग सिल्क रूट म्हणून ओळखला जातो, तर आपल्या भारतामधल्या वस्तू ह्या अनेक देशांमध्ये निर्यात करत होत्या. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला अशी काही डॉक्युमेंट्स आहेत वगैरे किंवा इतिहासात उल्लेख आढळतात की जगाच्या व्यापारामध्ये भारताचा वाटा 25% होता. 25% भारताचा वाटा होता, जो आज फक्त 4.1% आहे. म्हणजे एवढी अधोगती भारताची झालेली आहे. किंवा भारत बाकीच्या देशांच्या बरोबरीने वाढलं नाही, त्यामुळे भारत मागे पडलं. आणि मी म्हटलं की इंग्रजांनी आपल्याकडलं फक्त कापूस ते इथून घेऊन जायचे आणि तिकडून वस्त्र बनवून भारतामध्ये आणून ती आपल्या माथी मारली. आपला नौकानयन हा जो एक, त्याच्यामध्ये वाडिया म्हणून एक कुटुंब होतं, ते अतिशय चांगल्या नौका बांधायचे. ब्रिटिश नेव्ही मधल्या अनेक नौका भारतामध्ये बांधलेल्या आहेत. इज इट? हा, आणि त्यातल्या अजूनही काही नौका वापरामध्ये आहेत त्याच्यावरती. पण ब्रिटिशांनी ज्यावेळेला हे आलं तेव्हा ब्रिटिशांनी हे सगळे धंदे बंद पाडले. कारण त्यांना तिकडच्या त्यांच्या उद्योगधंद्यांची भरभराट करायची होती आणि भारतामधून कच्चा माल मात्र त्यांना पाहिजे होता. बरं, पण आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की कधी एकेकाळी वर्ल्ड ट्रेडचा 25% आपल्याकडे होता. आणि अनफॉर्च्युनेटली आता 3.5-4.5% ही अधोगतीच म्हणायला लागेल. बरोबर आहे. तर ही अधोगती म्हणजे वी कुड नॉट कीप पेस विथ द थिंग. व्हॉट वर द रिझन्स बिहाइंड दॅट अकॉर्डिंग टू यू? आता हे पहिलं आधी इंडस्ट्रियलायझेशन आपल्याला शब्द माहिती आहे, पण डी इंडस्ट्रियलायझेशन हे ब्रिटिशांच्या कारकिर्दीत झालं. असलेले धंदे त्यांनी बंद पाडले. इव्हन टाटा समूह आणि यांना सुद्धा प्रत्येकाला उद्योगधंदे सुरू करताना इंग्रजांचा बराच त्रास सहन करायला लागला. ज्या वेळेला हायड्रल म्हणजे ह्याची तुमची विद्युत वीज ज्या वेळेला आली, आपल्या पाण्यावरून निर्माण झालेली वलवण डॅमची वगैरे, त्याला सुद्धा इंग्रजांचं सहकार्य मिळत नव्हतं ह्याला. कारण त्यांना त्यांचे जे काय मशिनरी होती जी इम्पोर्ट करायला लागायची, जी स्टीम टर्बाईन्स वगैरे होती, तीच त्यांना वापरली जायला पाहिजे होती ह्याला. बरं.